पुण्याच्या जुन्नरमधल्या गोळेगावमध्ये एका शेतकऱ्यानं कमी पाण्यामध्ये माळरानावर शेवंतीची शेती फुलवली आहे आणि या शेतीतून शेतकऱ्यानं भरघोस असा नफाही कमावलाय। त्यामुळे जांभळ्या रंगाची शेवंती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी। पश्चिम पट्ट्यात मी सध्या आलो आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांनी अगदी कमी पाण्यावरती योग्य पद्धतीने नियोजन करत डोंगर माळरानावरती या ठिकाणी शेवंतीची शेती फुलवलेली आपण या ठिकाणी पाहू शकता। जांभळ्या रंगाची शेवंती आहे आणि या जांभळ्या रंगाच्या शेवंतींचा त्यांना चांगला नफा मिळतोय। 100 रुपये किलोने ही फुले विकली जात आहेत। अशा वेळी शेतकरी खरं योग्य पद्धतीने नियोजन करत या ठिकाणी भरघोस असा नफा कमवत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। काय सांगाल, काय या ठिकाणी तुम्हाला अडचणी आल्या होत्या सुरुवातीला आणि आता कशा पद्धतीने यातून उत्पन्न मिळते डोंगर माळरानावरती? डोंगर रानामुळे म्हणजे पाण्याची समस्या आहे। तापमानामुळे जास्ती पाणी लागतं सोडायला आणि ही शेवंती अशी काहीला मल्चिंग नाही लागत। बिना मल्चिंगचं उत्पन्न जेवढा फुटवा निघन तेवढं उत्पन्न हे होतं, जास्ती वाढतं। याला आता हे कसं आहे, मार्केटवर किती सप्लाय होतो, माल किती येतो त्याच्यावर त्याचा बाजारभाव डिपेंड आहे आणि फुलाचा कलर त्याच्या। आता त्याला कमीत कमी आता 50 रुपयापासून 150 रुपयापर्यंत मार्केट आहे। आता त्याला 150 रुपयापर्यंत चालू आहे मार्केट। पण जांभळ्या रंगाच्या शेवंतीला 150 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळतो, मग पांढऱ्या रंगाच्या शेवंतीला एवढा कमी बाजारभाव कशामुळे? म्हणजे त्याचं उत्पन्न जास्त प्रमाण घेतलं त्यामुळे बाजारभाव पडले? त्याला उत्पन्न म्हणजे त्या फुलांना गळीत जास्त असते, या फुलांना इकडे म्हणजे जास्त उत्पन्न कमी उत्पन्न नाही निघत, कमी उत्पन्न निघते फुलांना त्यामुळे। हेमंत चापोडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे। जाऊया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे येवला तालुक्यातून। येवला तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीनच्या वाणाचं वाटप करण्यात आलंय। राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानाअंतर्गत 110 शेतकऱ्यांना सोयाबीन वाणाचं मोफत वाटप करण्यात आलं। या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणं हे आवश्यक असल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली। शासनाच्या या 100% अनुदान बियाण्यामध्ये आम्हाला बियाणं भेटलेले आहे आणि शासनाने जे ॲग्रिस्टॅक चालू केलेलं आहे, ज्यांच्याकडे ॲग्रिस्टॅक आहे त्यांनाच बियाणं दिलेलं आहे आणि इथं ॲग्रिस्टॅक जे नंबर आहे ती पावती सुद्धा त्यांनी जमा केलेली आहे। तर हे पूर्णपणे व्यवस्थित वाटप झालेलं आहे आणि 100% फ्री मध्ये वाटप झालेलं आहे। शासनाच्या 100% अनुदान योजनेतून बियाणे 2 पिशव्या मिळाल्या शासनाचे आणि कृषी विभागाचे आभार मानतो। येवला तालुक्यासाठी 95 क्विंटल लक्षांक प्राप्त झालं होतं। त्या अंतर्गत आतापर्यंत 50 शेतकऱ्यांना 100% अनुदानावर सोयाबीन या वाणाचे वाटप झालेलं आहे। तरी भैमुख बियाणं येत्या 2 दिवसामध्ये येवला तालुक्यामध्ये उपलब्ध होईल व सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की येत्या 3-4 दिवसामध्ये ज्यांची निवड महाडीबीटी पोर्टल अंतर्गत फर्स्ट कम फर्स्ट सर्व अंतर्गत झालेली आहे आणि त्यांना मेसेज गेलेला आहे, त्यांनी तात्काळ नंदा सीड्स मधून आपलं बियाणं उचल करून घ्यावे। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ते राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत सोयाबीन बियाणाचं 100% अनुदानाचे वाटप चालू आहे। ते सर्व ॲग्रिस्टॅक ची नोंदणी करून ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर बुकिंग केलं त्या सर्व शेतकऱ्यांची कृषी विभागाने यादी आमच्याकडे सादर केली आणि यादीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना बियाण्याचं सुरळीतपणे वाटप चालू आहे। 100% अनुदान स्कीम चालू केल्यामुळे सीड रिप्लेसमेंट रेशो हा वाढत आहे कारण अत्यंत चांगली व्हरायटी महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांना पुरवठा केली जात आहे। वाशिममध्ये शेतकऱ्यांनी घरगुती सोयाबीन बियाण्याला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली आहे। शेतकरी सोयाबीन बियाणं शुद्धीकरण आणि प्रक्रिया करून ते पेरणी योग्य करण्यासाठी युनिटवर आणतात। या प्रक्रियेनंतर हे बियाणं थेट पेरणीसाठी वापरलं जातं आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी या घरगुती बियाणं तयार करण्याचा निर्णय घेतलेला, त्यामुळे आर्थिक बोजा सुद्धा कमी झाला आहे। गोंदियामध्ये स्वयंचलित धान पेरणी यंत्रानं शेतकरी समृद्ध होणार आहे आणि यावर्षी धान पिकांच्या लागवडीकरता कृषी विभागामध्ये स्वयंचलित पेरणी यंत्र दाखल झालेलं आहे। याचं प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवण्यात आलं आणि या यंत्रामुळे मजुरांचा होणारा तुटवडा सुद्धा आता भरून निघणार आहे। वाशिममधल्या कारंजामध्ये पपईचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। पपई पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे पपईची पानं आता पिवळी पडतात आणि पपई उत्पादक शेतकरी त्यामुळे आर्थिक संकटात सापडलाय।